कल्याणमधील मारहाणीच्या प्रकरणानंतर आता अविनाश जाधव पीडितेच्या भेटीला गेलेत। अविनाश जाधवांकडून पीडित तरुणीची विचारपूस करण्यात आलेली आहे। अविनाश जाधव हे ठाणे पालघर मनसेचे अध्यक्ष आहेत, जिल्हाध्यक्ष, आणि त्यांनी पीडितेची भेट घेतली, पीडितेची विचारपूस सुद्धा केलेली आहे। अजूनही तो आरोपी जो आहे तो हाती लागलेला नाही पोलिसांच्या। मला कळत नाही, म्हणजे अनेक वेळेला आम्ही ज्या वेळेला मोर्चे काढतो, आंदोलन करतो, आम्हाला पोलीस कुठल्याही कोपऱ्यात आमचे मोबाईल लोकेशन शोधून आम्हाला कसेही शोधतात। रात्री अडीच 3 वाजता घरनं उचलतात आणि आम्ही ज्या वेळेला हे करत असतो त्यावेळेला लोकहिताचे असतात, आमच्या भाषेसाठी असतात, आमची आंदोलनं यासाठी असतात, आम्हाला कुठूनही शोधून काढतात। या पोरीला एवढं मारल्याच्या नंतर जर तो आरोपी अजून 24 तासानंतर जर भेटत नसेल तर मग कमाल आहे, काय बोलायचं आम्ही। त्या मुलाचं फेसबुक प्रोफाईल जे आहे त्याच्यावरती हातामध्ये तलवार, चॉपर, ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलंय त्या पद्धतीने एक गोष्ट आहे, तो क्रिमिनल आहे, तो क्रिमिनल माइंडेड आहे। कारण अशा मारण्याची जी काही त्याची मारण्याची जी पद्धत होती ती एका क्रिमिनलची होती, तर तो क्रिमिनल आहे आणि त्याच्यापासून या कुटुंबाला देखील धोका आहे। तो पोलिसांनी या कुटुंबाचं देखील संरक्षणाचं पाहिलं पाहिजे। आम्ही तर आहोतच, त्याच्यात एवढी हिंमत असेल तर तो त्यांनी तिच्या घरपर्यंत येऊन दाखवा, पण त्याला आम्ही धडा शिकवणार एवढं नक्की। मनसे कशा रीतीनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांची देखील भेट घेतली, तुमची काय मागणी असेल आणि त्या मुलाला पोलीस शोधत नसेल तर तुम्ही काय ऍक्शन घ्याल? मी नेहमी म्हणतो की मला आता प्रश्न पडलाय की ती जी काही बाहेरचे उत्तर प्रदेशातनं जे काही नेते मंडळी बोंबलतायत ना की हमारे लोगों को मारा, हमारे लोगों को मारा, आजपर्यंत आम्ही कुठल्या महिलेवर हात नाही उचललाय। त्या मुलीला ज्या पद्धतीने मारलाय, मला एवढी कुठली शैतानी तुझ्या अंगात घुसली होती आणि त्याच्यावर तुम्ही लोक काय म्हटणार आहात? आम्ही आमच्या मुलीच्या पाठीशी खंबीर उभे राहणार। पोलिसांनी त्यांचं काम करावं, नाहीतर आम्हाला पण शोधता येईल, मोठी गोष्ट नाहीये। सोनाली त्याला फक्त थांब आतमध्ये जाऊ नको, आतमध्ये MR आहे तेवढंच म्हटली आणि ते एवढं ऐकून त्याने ज्या पद्धतीने लात मारली। मी सांगतो ना, या लोकांना माज आलाय, यांना महाराष्ट्रातल्या या राजकीय नेत्यांच्या वरद असल्यामुळे ना यांना माज आलाय आणि यांचा माज उतरवला गेला पाहिजे। कारण खरं तर त्या सोनालीच्या शरीराला मलाच वाईट वाटतं की आता काय त्या मुलीला आपण सांगायचं, तिला आणखी एका दुसरा फटका इकडे तिकडे लागला असता तर तिचा जीव गेला असता। ती बोलत नव्हती की ती जी बाकी लोकांनी तिला पकडलं नसतं तर तिला फडफडीतच तो घेऊन गेला होता आणि एवढी मोठी घटना आहे, माझ्या मते पोलिसांनी त्याला ताबडतोब अरेस्ट करायला हवी होती, का नाही केली? कोणाचा दबाव होता का? या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजेत की बाबा अरेस्ट करू नये म्हणून कोणी दबाव टाकला का पोलिसांवर, काही गोष्टी पाहिल्या पाहिजेत। जर अजूनही पोलिसांच्या तो हाती लागत नाही तर मनसे म्हणून आपण काय भूमिका? बघा, माझं नेहमी मत असतं की पहिलं कायद्याने त्यांचं काम करावं, जर त्यांनी त्यांच्याकडनं कुठली हलगर्जीपणा होणार असेल तर मात्र आमच्या महाराष्ट्र सैनिकांच्या जर तो हातात लागला तर मी जसं मगाशी म्हटलं तसं हाताला हाताने उत्तर देईल। साहेबांचं काही बोलणं झालं या घटनेविषयी आणि त्यांनी काय संदेश दिला? नाही, माझं मत आहे की आता हा सगळं प्रकरण आम्ही पाहिलंय, मी साहेबांच्या कानावर घाली विषय। सर या ना, बाहेर या ना, आपण बाहेर घेऊ। तयारी कर। मनसेचे नेते आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या पीडितेची भेट घेतलेली आहे। कल्याणमधल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या या मराठी तरुणीला एका अमराठी तरुणानं मारहाण केली, अतिशय अमानुष अशी मारहाण केली। त्यानंतर आता अविनाश जाधवांनी भेट घेतलेली आहे आणि थेटपणे इशारा दिलेला आहे, पोलिसांनी आतापर्यंत कारवाई का केली नाही, कोणाचा दबाव होता का, या संदर्भातही तपास झाला पाहिजे असंही अविनाश जाधव म्हणाले।